Hello students, a very warm welcome to you all. Today in English we are going to learn the new poem 2.2 The Sower written by Victor Hugo. But before starting the poem, we are going to see the icebreakers of this poem. Let's see the icebreakers. See the page number 71. See the first activity. Make a list of words related to agriculture. Make a list of words related to agriculture. शेती या शब्दाशी रिलेटेड शब्दांची यादी लिहा. शेती या शब्दाशी संबंधित शब्दांची यादी लिहा. See the answer. Farm, farmer, crop, seed, sowing, fertilizer, rainfall, flowing, harvesting, etc. All these words are related to agriculture. Let's see the next activity. Activity second. Discuss the activities carried out by a farmer. Discuss the activities carried out by a farmer. A farmer do a lot of activities in the field. Now prepare a lots of activities. Here one activity is given to us. या ठिकाणी आपल्याला शेतकरी करीत असलेल्या कार्याची चर्चा करायची आहे. म्हणजे शेतकरी काय काय काम करतात त्याची या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे. सी द आन्सर. प्लोईंग नांगरणे, सोईंग पेरणे, विडिंग मीन्स तण काढणे, खुरपणी करणे, हार्वेस्टिंग मीन्स धान्याची कापणी करणे, धान्याची रास काढणे. Now these are the sequence of the activities carried out by a farmer. See the next activity. In our country, engineering, teaching and medical fields are much sought after. Other professions, occupations, though they make a significant contribution to the society, do not get their due. बघा, आपल्या देशामध्ये इंजिनिअरिंग, टीचिंग आणि मेडिकल फील्ड या फील्डकडे लोकांचा ओढा आहे. या फील्डकडे लोक जास्त प्रमाणात वळतात. परंतु जे काही इतर व्यवसाय आहेत किंवा उद्योग आहेत यांचे समाजासाठी मोलाचे योगदान असते, परंतु त्याकडे समाजाचे दुर्लक्ष असतं. जसे की फार्मर. हायली अनप्रेडिक्टेबल इकॉनॉमिक गेन्स. इथे म्हटलेले आहे की जे शेतकरी असतील त्यांचे जे काही आर्थिक उत्पन्न असते ते निश्चित नसतं. त्याबद्दल तुम्ही प्रेडिक्शन किंवा भाकीत करू शकत नाही किंवा अनिश्चित उत्पन्न असं आपण म्हणतो. इथे शेतकऱ्यांची समस्या असते पहा. म्हणजे फार्मरचं उत्पन्न दरवर्षी हे काही फिक्स नसतं. ते आपण प्रेडिक्शन म्हणजे आपण भाकीत करू शकत नाही. सर्व काही त्यांचं हवामानावर डिपेंड असतं. तर तसंच या ठिकाणी काही दिलेलं आहे. फार्मर हायली अनप्रेडिक्टेबल इकॉनॉमिक गेन्स, अनिश्चित इकॉनॉमिक त्यांचं असतं. बी कॉन्झर्वन्सी वर्कर्स. या ठिकाणी आपण लिहू शकतो गेट लेस सॅलरी, हेल्थ रिस्क, कमी पगार,
आणि रिस्कला अतिशय आपला हेल्थला अतिशय धोका असतो. नेक्स्ट, ट्रक ड्रायव्हर्स, रिस्क ऑफ ॲक्सिडेंट, लो इन्कम. फार्म लेबरर्स, नो फिक्स्ड वर्किंग आवर्स. जे काही शेतामध्ये काम करणारे लोक असतात त्यांचं काही वर्किंग आवर्स फिक्स नसतात. लॉयर्स, नो गॅरंटी ऑफ इन्कमची गॅरंटी नसते. तर हे जे उद्योग आहेत, या क्षेत्रामध्ये जे काम करणारे लोक आहेत, तर ते समाजासाठी अतिशय मोलाचं काम करतात, परंतु त्याकडे समाज दुर्लक्ष करतो. म्हणजे यांचा कोणताही पगार वगैरे फिक्स नसतो. सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. Agriculture is the backbone of the Indian economy. Fill in the boxes supporting this statement. Complete the following web diagram. या ठिकाणी एक वेब डायग्राम दिलेली आहे. या ठिकाणी एक स्टेटमेंट आहे. ॲग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ द इंडियन इकॉनॉमी. शेती किंवा कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, आधारस्तंभ आहे. हे स्टेटमेंट या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी काय करायचे म्हटलंय, राईट सम पॉईंट सपोर्टिंग दिस स्टेटमेंट. हे स्टेटमेंट किंवा यासाठी सपोर्ट करणारे काही वाक्ये किंवा पॉईंट्स या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचे आहेत. कंप्लीट द गिवन वेब डायग्राम. डायग्रामचे टायटल आहे, हिअर इज द वेब अँड वी हॅव टू कंप्लीट इट. डायग्रामचे या ठिकाणी टायटल दिलेले आहे, ॲग्रिकल्चर द बॅकबोन ऑफ इंडिया. नाव one point is given to us. A large part of Indian population is involved in agriculture. बरीचशी इंडियामधली, भारतातील बरीचशी पॉप्युलेशन ही ॲग्रिकल्चरमध्ये इन्व्हॉल्व आहे. सेकंड पॉईंट आपण लिहू शकतो आहे, 50% पॉप्युलेशन इज इन्व्हॉल्व इन ॲग्रिकल्चर. नेक्स्ट, ॲग्रिकल्चर इज द सोर्स ऑफ लाईव्हलीहूड इन रूरल एरियाज. ॲग्रिकल्चर इज द सोर्स ऑफ लाईव्हलीहूड इन रूरल एरियाज. खेड्यापाड्यामध्ये शेतीवरच त्यांचं कंप्लीट जीवन डिपेंड असतं. नेक्स्ट, इंडिया इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ पल्सेस, राईस, व्हीट एक्सेट्रा. इंडियामध्ये सर्वात जास्त याचं उत्पन्न होतं. पल्सेस, डाळी, तांदूळ आणि गहू. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं, ॲग्रिकल्चर द बॅकबोन ऑफ इंडिया. इन दिस वे, in these icebreakers activities, we saw general information about the field of agriculture. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी कविता आहे, द सोअर, ही शेतीशी रिलेटेड आहे. द सोअर ही कविता एका वृद्ध शेतकऱ्याविषयी लिहिलेली आहे की जो आपल्या जमिनीमध्ये बियांची पेरणी करत आहे. व्हिक्टर ह्युगो यांनी ही कविता फ्रेंच भाषेत लिहिलेली आहे, तर बंगाली कवयित्री तोरुलता दत्त यांनी ही कविता फ्रेंच भाषेतून इंग्रजीमध्ये भाषांतरित केली आहे. शेतकऱ्याची कष्टप्रद जीवन वर्णन करणारी ही एक वास्तववादी कविता आहे. Students, we will see the actual poem in the next video. Okay, thank you.